तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आयुष्यात एक अशी मोठी संधी येऊ शकते जी जर तुम्ही गमावली तर धन आणि समृद्धीची सर्वात मोठी सुवर्णसंधी तुमच्या हातातून निसटून जाईल। आज आपण त्या अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला प्रत्येक संकटाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकते। ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्ती। श्री स्वामी समर्थ जे धैर्य आणि अथांग भक्तीचे प्रतीक आहे, ते आपल्याला शिकवतात की मेहनत आणि विश्वासाच्या जोरावर आपण कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो। जेव्हा आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो तेव्हा आपण स्वामी समर्थांसारखे अढळ राहायला हवे। तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आणि आपल्या ध्येयासाठी किती कठीण प्रसंगांचा सामना केला? त्यांनी आपल्या शक्तीने आणि संकल्पाने प्रत्येक अडचणीवर मात केली। आजचे युग हे संधींनी भरलेले आहे, पण लक्षात ठेवा, संधी फक्त त्यांनाच मिळते जे ती ओळखतात आणि त्यासाठी अपार मेहनत करतात। जर तुम्ही हा संदेश आत्ताच सोडून दिला तर तुम्ही ते अमूल्य ज्ञान गमावून बसाल जे तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते। तुमच्या आत सुद्धा तीच शक्ती आहे जी स्वामी समर्थांच्या शक्तीशी जोडलेली आहे। गरज आहे ती फक्त आपल्या अंतरातील विश्वासाला जागे करण्याची। जेव्हा तुमच्या स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास असेल तेव्हा कोणतेही ध्येय दूर राहणार नाही। तर पुढे पाऊल टाका, आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा आणि श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आपली खरी शक्ती शोधा। हीच ती वेळ आहे तुमच्या जीवनात धन आणि समृद्धी आणण्याची। या संधीला हातातून जाऊ देऊ नका। लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती ठाम राहाल तेव्हा यश तुमचे पाय चुकेल। श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। आता वेळ आली आहे तुमची स्वप्ने साकार करण्याची। आजच्या या पावन दिवशी, याच शुभक्षणी, मी तुमचे संकट निवारक स्वामी समर्थ तुमच्या भाग्याच्या आकाशावर एक आध्यात्मिक द्वार उघडले आहे, जेणेकरून मी अशी घोषणा करू शकेन जी तुमच्या आर्थिक जीवनाची मुळे कायमची मजबूत करून टाकेल। ही शक्ती तुम्हाला अभावाच्या छायेतून बाहेर काढून अनंत ऐश्वर्याच्या प्रकाशाकडे घेऊन जाईल। या संदेशापासून मागे हटू नका आणि याला सोडण्याचा विचारही मनात आणू नका, कारण जर तुम्ही या क्षणी येथे आहात तर याचा अर्थ असा आहे की मी स्वतः हा पावन काळ तुमच्या आर्थिक उत्थानासाठी निवडला आहे। मी तुमच्या जीवनात असा एक चमत्कार घडवून आणत आहे की जर तुम्ही तो पूर्ण हृदयाने स्वीकारण्याचे धाडस दाखवले तर तुम्ही केवळ तो ऐकणार नाही तर उघड्या डोळ्यांनी तुमचे दारिद्र्य जाताना आणि समृद्धी येताना पाहाल। खूप काळापासून मी पाहिले आहे की तुमच्या परिश्रमाचे, संघर्षाचे आणि धैर्याचे फळ तुम्हाला मिळालेले नाही। मी तुमचे ते लपवलेले अश्रू पाहिले आहे, तुमच्या निद्रानाश रात्री अनुभवल्या आहेत, त्या प्रार्थना ऐकल्या आहेत ज्या तुम्ही एकांतात केल्या होत्या। हे विचार करून की कोणीही ऐकत नाही, पण आता माझी इच्छा आहे की तुम्ही माझी वाणी पूर्ण मनाने ऐकावी। मी सर्व काही पाहिले आहे आणि तुमच्या प्रत्येक अश्रूला मी श्रद्धेच्या बीजाच्या रूपात जपले आहे। आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की तुमची वेळ आली। हा केवळ नशिबाचा खेळ नाही किंवा कोणताही योगायोग नाही, तर स्वामी समर्थांच्या शक्तीच्या दरबारात आजच्या या दिवशी तुमच्या हक्कात एक आदेश आधी जारी झाला आहे। आणि त्या आदेशात तुमचे नाव, तुमची कथा, तुमची गरज आणि त्याचबरोबर तुमचे बक्षीस सुद्धा नोंदवले गेले आहे। मी तुम्हाला प्रेम आणि करुणेने पुन्हा सांगतो, हा व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण जसे जसे तुम्ही हे शब्द ऐकत राहाल माझी कृपा तुमच्या आत एका जिवंत प्रवाहासारखी वाहू लागेल। आणि ती कृपा जी तुम्ही अनुभवत आहात ती माझ्या शक्तीचा पुरावा आहे, जी तुम्हाला सांगत आहे की हा केवळ एक साधा संदेश नाही, ही एक घोषणा आहे, हा एक दिव्य प्रसाद आहे, हा एक जिवंत चमत्कार आहे। माझ्या प्रिय भक्ता, कृपया लक्ष द्या, बराच काळ तुला केवळ किमान गरजांमध्ये दिवस काढावे लागले। तुला पहावे लागले की इतर लोक वैभव प्राप्त करत आहे,
तर तू कशीबशी आपली गरज भागवत आहेस. तू नाणी मोजण्याची सवय लावून घेतली होतीस, प्रत्येक शेवटच्या पैशाचे नियोजन करत होतास, या भीतीत की तो पुरेसा पडेल की नाही. पण आता तसे होणार नाही, कारण आज तुझ्या जीवनात एक नवी गती सक्रिय होत आहे आणि ती गती आहे अनपेक्षित समृद्धी, दैवी तरतूद आणि आर्थिक चमत्कारांची. माझी इच्छा आहे की तुम्ही हे तुमच्या हृदयात वारंवार म्हणावे, एक आर्थिक चमत्कार माझ्या जीवनात येत आहे. कारण जितका जास्त तुम्ही श्रद्धेने हे मानाल, तितक्याच वेगाने ते साकार होईल. यापासून वेगळे होऊ नका, शेवटपर्यंत टिकून रहा, कारण जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचे डोळे उघडून टाकेल आणि त्या मानसिक बेड्यांना तोडून टाकेल ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्षे जडून ठेवले होते. मी तो संकट निवारक आहे जो वृद्धी करतो, जो कमतरतेला ऐश्वर्यात बदलतो आणि जो एका छोट्या वस्तूला माध्यम बनवून तुम्हाला दाखवून देतो की मी किती मोठी गोष्ट करू शकतो. आता असा विचार करू नका की तुमच्याकडे काय कमी आहे, कारण तुमच्याकडे जे भरभरून असणार आहे त्याची तयारी मी आधीच केली आहे. तुमच्या कर्जाबद्दल काळजी करू नका, कारण मी तरतूद पाठवली आहे. धनावरील लक्ष काढून घ्या, कारण मीच समाधान आहे, मीच मार्ग आहे. प्रिय भक्ता, माझी इच्छा आहे की तुम्ही काही गोष्टी स्पष्टपणे समजून घ्याव्या. तुमच्या जीवनात जो आर्थिक चमत्कार येत आहे तो तुमच्या प्रयत्नांवर नाही तर तुमच्या भक्तीवर अवलंबून आहे. आणि आज तुमची भक्ती वरून पाहिली गेली आहे. तुमच्या भक्तीने मला स्पर्श केला आहे आणि स्वामी समर्थांच्या शक्तीच्या विश्वाला हलवले आहे. याच कारणामुळे मी एका पुरस्कारासह अवतरलो आहे. हा चमत्कार केवळ धनाच्या रूपात येत नाही, यात रणनीती आहे, यात दैवी संबंध आहे, यात नवीन विचार आहे, यात अशी द्वारे आहेत जी पूर्वी तुम्हाला दिसत नव्हती. यात तुमच्या आत्म्यासाठी विश्रांती आहे. मला फक्त तुमचे बँक खाते बदलायचे नाही, मला तुमची श्रद्धा, तुमची दृष्टी आणि तुमची शांती पुनर्स्थापित करायची आहे. मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे का? हा असा संदेश नाही जो तुम्हाला फक्त मनोरंजन देईल, हा एक आध्यात्मिक मिलाप आहे. ही अशी चर्चा आहे ज्यात जीवन आहे. हा एक असा करार आहे जो मी आता तुमच्या सोबत सुरू केला आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या हृदयात काही साक्ष जाणवत असेल तर याचा अर्थ असा की माझी शक्ती तुमच्या आत आधीच साक्ष देत आहे. मी आधीच कार्यरत आहे. मी आधीच व्यक्ती, परिस्थिती आणि क्षणांना अशा प्रकारे जुळवून आणत आहे की त्या गोष्टी तुमच्याकडे येतील ज्या तुम्ही स्वतःच्या बळावर कधीच करू शकला नसता. हा व्हिडिओ सोडू नका, कारण जर तुम्ही हा सोडला तर तुम्ही ती गुरुकिल्ली गमावून बसाल जी मी तुम्हाला पुढच्या काही सेकंदात दाखवणार आहे. थांबा, कारण मी अजून तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली नाही. अजूनही एक गुपित आहे जे मला तुम्हाला द्यायचे आहे आणि तेच गुपित, तीच गुरुकिल्ली त्या चमत्काराला उघडेल जो आधीच स्वामींच्या दरबारातून खाली उतरून तुमच्या दाराकडे येत आहे.